काय करता तुम्ही हे? ऐक ना ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो बस झाला माझं ऐक, नाही नको अहो सोना बरं तू मला नाव ठेवते ना मग हा मग हं? अहो चला संत झाली चालू झाली आता कोणाचं नाव बसू का काय खुशाल गाणे म्हणत फिरलेला आणि काय नाही जाणार शिरपतराव आज आला शिरपतराव का हो भाऊजी हम्म, काल मी त्या नदीच्या काठाने चालले होते हम्म. खुशाल शिट्ट्या मारत होता तुम्ही कशासाठी कोण तू होते तू होते तुम्हाला चांगलं माहितीये मीच होते म्हणून उगाच आता नाही नाही वहिनी तसं नाही मी तो काय जळत नाही मला दुसरी बाई मारायची खोडच लागली मला माहितीये ना तुमची चाल दुसरी बाई समजून माझ्यावर पण लाईन मारता तुम्ही ते चांगलं माहितीये मला लाईनच नाही काय हो लाईन नाही मारी बास मारतो हो बास मारितो म्हणजे तुम्हाला काय वाटलं दुसरी बाई होती म्हणजे दुसरी बाई म्हणून तुम्ही मला पण शिट्ट्या मारू शकता मला माहितीये ना चांगलं असंच केलं ना तुम्ही वहिनी मग मला लय आवडत होती तुझी लय आवडायची कोण कोण तू जाऊ तुम्ही वरात चालू होती ना वरात एपुढे मी नाही का असं नाचत होतो तुझ्या पाहून हो नाचायचं ना मला तुला पाहून मुडी आलता मला नवर द्वारा काय पाहिजे शी, मस्तात गावरे गेले कुणाच्या हा नवऱ्याचे काही बोलू नका तसलं बरं का भाऊजी इथं बसून पण तुला कधी मला माहितीये ना तुम्ही किती आता नालायकपणा करता ते मला पण सगळं माहितीये. तुला काय वाहिनी तुला निमावायचा दोस्ती तो काय 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 निमावायचा दोस्ती निमावाय पुढे मोर काय करशील काय करशील म्हणजे जे करायचं ते करेन मी तुम्हाला काय करायचं तो काही किती दिवस टिकणार आहे काय मग माझ्या नंतर काय तुम्ही बी जगणार आहे काय मला सांगता कारण नाही तो नवरा एवढं वय झाले हम्म. आणि आता तू किती दिवस टिकणार आहे तुला अडचणीत येणार आहे हम्म. मग त्या टायमाला शिरपतराव इकडे त्या टायमाला शिरपत्र तुला अंगठा दाखील अच्छा म्हणजे तुम्हाला वाटते की मी तुम्हाला म्हणून का श्रीपतराव या इकडं हो, या इकडं म्हणून मी तुम्हाला बोलवणार आहे हा? काय तुम्ही अक्कल नसल्याने बोलताय हा मला गरज पडली तुम्हाला बोलवायची बरं मी काय म्हणतो, मला ठेवू ना काय शाळा ठेवू ना अच्छा चहा ठेव का काय बोलताय तुम्ही जरा पूर्णपणे बोलत जा मग तेच बोललो मला सवय ठेव काय गेली नाही वाटत तुमची नाही, असली मला अर्धवट सवय. बोलायची हा? चहा ठेवायला साखरच नाही हा, हा. साखर नाही म्हणलं आमच्या घरात मग मला दूध दे दूध काय दे दूध तुम्ही काय लहान राहिले काय आता दूध दे दूध काय एक बोलताय गलासा दूध मला लय आवडत माझ्या नवऱ्याला तर आजपर्यंत मी दूध नाही पाजून घातलं दूध दे दूध काय बोलताय वहिनी तुमचं दूध मला खूप आवडत बघ एक दिवस पिलो तू लय बाय लागले प्यायला लय गोड पाणी सुद्धा नाही द्या माझी गलती झाली तुम्हाला ते दूध पाजून छी आता इथून पुढे कधीच नाही चहा पण नाही देणार मी तुम्हाला चहा पण पाजवणार नाही म्हटलं किती लगत वहिनी धरते दूध काय किती लगत तुमचं दूध किती निघत तुमचं दूध म्हणजे काय काय बोलताय तुम्ही हे तुमच्या शेळीचं नीट बोला जरा मग तेच ना म्हणलं किती लगत तुमचं दूध असं तुमचं दूध नका म्हणू तुमच्या शेळीचं म्हणा मग तो हा नवरा डेअरीवर काल आला होता हा. तो म्हणा आमचं मावळ दूध ओतून घ्या मग त्याचं दूध आहे का कोणतं दूध राहतं मग तुम्ही तिथं बोलायचं ना त्यांना मावाला दूध वतून घ्या मग किंवा नवऱ्याचं दूध आहे का अहो मग ते दुधाचं काय असत त्याच्यातून वतून घ्या म्हणत हा असं तो म्हणा मावळ दूध ओतून घ्या हा कॅनमध्ये तेच मी आता मला विचारलं तुमचं दूध खूप भारी असं पण तुम्ही तोंड सांभाळून बोला थोडस भाऊजी काही पण बोलू नका असलं तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ना तुमच्या शेळीचं दूध लय भारी आहे आणि किती निघत असं म्हणू शकता ना हा पण मग चांगले चंगली असं काही बोलू नका असलं जावा आता झालं असेल तुमचं काम तर कशाला आलते इकडे काय नाही बसलं टाइमपास हो तुम्हाला माझंच घर भेटलं वाटतं टाइमपास करायला माझ्याकडे वेळ नाहीये तेवढा कामधंदे करून पहिलेच माझ्या बॉडीचे सगळे तुकडे तुकडे व्हायला लागले वहिनी मला खूप वेळ तुझ्याशी टाइमपास करायला तुमच्याकडे असेल पण माझ्याकडे वेळ नाहीये भाऊजी तुम्ही चालते व्हा मला करू द्या आराम थोडाफार भाऊजी चालते मग तुम्ही काय मी कुठे येऊ तुमच्या सोबत चाल ना मला जाऊ काय मळ्यात आणि मी काय करू मला तुम्ही तुमचं मला दाखव फिरून काही काम करतो मी काम काय नाही सध्या काही मला वेळ नाही मळा बिळा दाखवायला जा तुम्हीच बघा तुम्हाला माहितीये की आमचा मळा कुठे आहे ते मी काय म्हणतो वहिनी म्हणे दिवस ते चालू राहते राहून घ्या तू ना नवरा आहे तो मी काय म्हणत नाही पण नवरा असताना कुठंतरी तू जुगाड करून ठेवी कशाचा जुगाड कशाचा जुगाड लपड्याचं आता मला हीच गोष्ट तुमच्याकडून शिकायला पाहिजे होती बघा आहे ना मग तुझा नवरा शिकवा आता मला तुम्ही तुझा नवरा गेला तर तुला अडचण येणार नाही असं म्हणजे कशाची अडचण कसली अडचण म्हणजे नवरा गेला अडचण तुला येणार नाही ना मला काय अडचण लपडं आहे? करून ठेवला आणि माझा नवरा काय एवढ्या लवकर जाणार नाही माझा नवरा जाईल ह्याचीच काय वाट बघून येऊ तुम्ही मला तुमच्यातच काहीतरी खोट दिसू लागलाय बात काय कोण हायच बिलकुल आहे
काय आता खोडं मला तुमचं सगळं कळायला लागले. तुमच्या मनात ना असं काहीतरी असेल विचार. मामा विचार आहे ना, काय आहे मामा विचार आहे मला ना, म्हणूनच बोलते. 4 चाकी गाडी घ्यायची, तो विचार आहे माझ्या डोक्यात. स्वतः बी वेड, मला इथे वेड बनवताय. 4 चाकी गाडी, 2 पायाची मला एक कामची ठेवून घ्यायची. काय कामची ठेवून घ्यायची? 2 पायाची मी ठेवून घेऊ? कोंबडी का मला अंडे खायला घरच्या घरी. अच्छा तुम्ही ठेवून घ्या, जा ना मग ठेवून घ्या ना. 2 पायाची ठेवून घ्या, 4 पायाची ठेवून घ्या, काही बी करा. गावठी गावठी बॉयलर नाही कसली बी ठेवा यार भाऊजी, माझं लय डोकं दुखलाय. तुम्ही जावा बरं. देऊ का दाबून देऊ? नका हा नका नका, काही नको दाबून देऊ मला. मी गुळी बी घेऊन आराम करते. बरं मग वहिनी काय ठेवी त्या का जाऊ? काय ठेवायचं म्हणजे? चहा ग मला. चहा? अहो चहा काय, तुम्हाला ना एक ग्लासभर पाणी सुद्धा देणार नाही. तुम्ही त्या लायकीचे नाहीये. होय. एकदम नालायक आहे तुम्ही, नालायक मी नालायक बिलायक ना आहे. माझी इज्जत वाटव काढ नको. मी त्या मापाचा माणूस नाही. हो इज्जतवान माणूस आहे, हो, इज्जतवान. लय इज्जतवान माणूस आहे मी तुम्ही. आजपर्यंत तू खूप इज्जत धरली, हो, हो, हो. खूप मर्यादा धरली. नाही तर मी तुला सोडलं नसतं. हो का? हा आता बघा करून काय बघता ते. तर काय बघा करू? मी पण काय करू काय करणार आहे? काय करू शकते? काय करू शकते. काहीच करू शकत तुमच्यात नाही. किती हिंमत आहे दाखवा ना मला. किती मग करीन मी दाखवते ना मी माझी किती हिंमत, करीन माझं तुला काय किती आहे. करीन काय? बोलणं आपल्याची हिंमत आहे एवढी. मी पण दाखवते ना तुम्हाला. इतकं तू दाखवते मला ना. करून दाखव, मी तुला करून दाखव. चल, लाव पैसे, चल लाव 5 रुपये. तुम्ही करून दाखवा पहिले. हा? हा? तुम्ही करून दाखवा ना पहिले, मग मी दाखवते ना करून. चल मग चल, मी तुला करून दाखवतो. मध्ये काय जायचं, इतकं करून दाखवा बाहेर काय ते. हा? लोकांनी पाहिलं मग लोकांचं काय आहे इथं? काय असं काय करून दाखवणार तू तुम्ही? मला करून दाखव आणि मी तुला करून दाखवतो. हे बघा भाऊजी, असला फालतूपणा करू नका इथं बसून. तुम्हाला ना मी आपल्याला आता जे बोलले ना, माझ्या ते नाही बरोबर लागायचं, बोलले. माझ्या नाही लागायचं. मी काही करू शकतो. करून दाखवणार आहे ना तुम्ही? ठीक आहे चालतंय, बघते ना मी बी काय करून दाखवते. तर निघा निघा इथून, कुठं निघा. वहिनी द्यायला ठेव बघा, आपली माणूस- शिरपत्राव द्यायला ठेव. अहो तुम्हाला ना तू खरंच अक्कल जिरूनच नाहीये. तू जिरूनच हो बघते ना कोण कुणाची जिरवताय ना, आलाय तू माणूस जिरूनच कुठला. दाखीन मी. ए जा. आधीच घरातले काम करून करून इथं डोकं फॅट झाले, पण हे असले ते डोकं लावायला मला. एकदम निव्वळ नालायक माणूस आहे. ते गणपतराव काय रे? काय नाही वाले, हातपाय दुखायला लागले आता. का नाही रे? आता कान म्हणजे म्हाताराच झालोय न कान. तर वयामान दुखत असेल तर का आता वय मग झालं. काय, आणि त्यातले त्या जवान बायको केली आहे. लई कुठं काय नाही. होतं का नाही? काय आता व्हायला काय मार्ग आहे काय? हातपाय जर कामच करते नाही. नाही तुझी चूक नाही आणि त्या हात पायाची चूक नाही, तिची चूक नाही. मग कोणाची? लोखंडाची. तुझ्या नोंदणीची सुद्धा चूक नाही, मग कोणाची? वयाची चूक आहे, वयाची. त्याला पण याला जो काही विलाज असेल ना तात्पुरता. पण नोंदणी अशी होती का? नोंदणी नाही होत. नाही बा. नाही हम्म. नाही तुला पायाला आहे माग गोळी, जर तो गोळी घेतली ना तर तो पाय क्लिअर होते. खरं त्या या पाय क्लिअर झाला तरी मग बाकीचा विलाज काही माझी नाही. मा काही नव्हती. हा, मला अशी त्या दिवशी ना इकडे गुडघ्यात चमकली घरी. हा. काही कॅलेंडर आहे ना, त्याला दवाखाना गोळी आणली, हम्म. गोळी खाली घायची, लगेच खटकन लावून गेली. खरं खटकन ते आहे. मग कुठं भेटते का तुझ्याकडे आहे? गोळी काय माग नाही एवढी हा, आहे. तर 10 रुपयाचं पाकिट नाही, 25 रुपयाचं पाकिट होतं. हा. दे. हा. गोळी चांगली वाटते आहे ना? आता हाय का, आता आपल्याला कळायचं का त्या गोळीमध्ये घुसून काय आहे? नाही का? आपल्या गुणाशी मतलब. बरं बरं. बरं का गोळी घे, येऊ का मग? घरी गेल्यावर घेऊ ना. हा येतो वाटेल का द्यायचं. बरं बरं बरं. येऊ का मग? हा हा. आता पाय गोळी घेतलं, गोळी घेतली त्याला असा पावर येईन, त्याला काय माहिती, त्याला एनर्जीची गोळी दिली. आणि आता तिची ना, तिची चांगली ठोकीनच अशी ठोकीन ना, तर ती मला माझी आहे माझा म्हातारा नावताना नाही का म्हातारा, त्याला कळणार सुद्धा नाही. आणि मग त्यांच्या बिलगा बिलगीत मी जातो आणि मग तिला टाळ्या वाजून हसतो. मग पाहिजे तिची कशी आग होती. चला तर ना येतो मला तुम्हाला का दोन. कामावर कोण बसली? हो आवरलेत ना, बसा. मला पाणी आणते का? पाहिले दुखायला लागलं. पाय दुखतो का? हा, गोळी घेतो ना. ठीक आहे, थांबा आणते पाणी मी. आण. घ्या. कसली गोळी घेताय? पाय दुखते म्हणून कसली गोळी घेते? अच्छा त्याच्यासाठी घ्यायला. हम्म? घ्या.
किती पाणी पिताय? अगं ती अटकत अटकत जाते ना. बरोबर, द्या इकडं. काम आटोपलं सगळं? हा, आवरलंय सगळं. आता दुपार झाली, झोपायचं वेळ, म्हणजे झोपावं असं वाटत होतं, पण झोप पण काही येईना झाल्या, म्हणून बसले होते असं नजारा बघत. म्हणजे झोपही झाली? अहो झोपायचं होतं मला, मग? कुठं झोपली मी, झोपच येईना. असं का? दिवसा कुठे झोपत असते माणसं? मग कधी झोपायचं असतंय? संध्याकाळी जेवण झाल्यावर, सगळे काम आटोपल्यावर. हा. तुमची कोणती तयारी चालू आहे आता? तुम्ही झोपणार आहे का? मला सांगताय रात्री झोपायचं असतं म्हणून. तुमचं काय चालू आहे? कोण नाही, मला गरम झाले म्हणून. कस काय गरमी होईल तुम्हाला? ती गोळी घेतली ना मी, अच्छा, आता गरम झालं. एवढी पावरची गोळी होती काय तुम्हाला एवढं गरम चढायला? गोळीच लय भारी. म्हणजे आता तुमचा पाय बी लगे झटक्यात नीट होणार आहे म्हणा की. पाय नीट झालाय का तिसरा पाय उभा राहतोय? म्हणजे म्हणजे काय बोलताय तुम्ही? चल घरात चल. कशाला? चलतं खरं? आज झालं काय तुम्हाला अचानक असं? होतंय. काय होतंय? चल. अहो पण मग झालं काय ते तर सांगा, काय अचानक असं? लय राहिली. याच्या अगोदर त्रास कधी काही करत नाही तुम्ही, बरं आज तुम्हाला सुचतंय. चल ना. कशाला पण? काय करणार आहे तुम्ही? मी काय करणार म्हणजे? बायकोला काय करतात? अरे देवा, आज बरं मूड आला तुमचा. बायकोला काय करतात? चल ना. काय तुम्ही चलना चलना लावलंय? ग बसा उग. हा, चलना चलना म्हणता, नेहमीच तुमचं असंच असतं. आणि गेलं थंड, काहीच होत नाही तुमच्याकडून. आणि आज लागले लगे वरतोड करून चलना चलना. राहू द्या. ऐक ना. काय ऐकू तुमचं मी? तू चलतं खरं? हो, राहू द्या. आज पण माझा मूड खराब करणार तुम्ही. चल तर खरं घेऊन जाता मध्ये, आणि तुमची ना अशी पुंगी फुसवून जाती मध्ये. राहू द्या. चल ना. अरे बापरे, हा. आज जरा जास्तच. काय काय विषय काय आहे तुमचा? विषय आहे म्हणून तर. जरा गंभीर झालेलं दिसतंय मला. गंभीर झालेलं दिसतंय म्हणलं विषय. नाही. मग आज देव पावलाय मला. अरे बापरे. हा चल. काय चल चल ना. अहो पण मग नको बाबा, दुपारच्या वेळेला नको असलं काही, रात्री बघू. अहो काय करताय तुम्ही? अहो ऐका ना तुम्ही. अहो ऐका तरी. काय करताय तुम्ही? काय? अहो नाही, सोडा बरं तुम्ही. नाही हे असलं दुपारच्या वेळेला जमत नाही बरं. दुपारात चांगलं नको. नाही. अहो सोडा ना मला. नको, थांब ना. अहो सोडा बरं. तुम्हाला काय असलं, काय जोर चढलाय हो तुम्हाला आज? जोर चढला म्हणजे? मग काय? तू कशी म्हणत होती? कशी काय म्हणत होते मी तुम्हाला? तिथं गेलं का होत नाही, तिथं गेलं का पण मग होत नाही. खरंच तुम्हाला आज कसला जोर चढलाय बरं? ओ सोडा बरं मला तुम्ही. हे अगं थांब. नाही, सोडा तुम्ही. नाही. कसला जोर आला का? अगं थांब ना. अजून एक वेळेस थांब. अगं थांब. हो, काय करताय तुम्ही? ऐक ना. काय ऐकू? फक्त नाही हो, बस झाला. नाही नको. अहो सोडा बरं. तू मला नाव ठेवते ना मग? हा मग. अहो अहो सोडा ना. काय करताय तुम्ही? अगं काय? मानलं मी तुम्हाला. सोडा बरं मला आता. तू गप. काय गप? सरका सोडा माझा हात. मला काय मत नाव ठेवते ना तू? कायम नाव ठेवते म्हणून तुम्ही आज माझी काही पूर्ण जिरवणार आहे का? गिरवीत नाही ग. मग काय करणार आहे? कमीत कमी तुझी इच्छा पुरी. हो राहू द्या. इच्छा पूर्ण करायला निघाली माझी. सोडा म्हणते. हा सोडा बरं. ऐक ना. अहो सोडा ना. थोडा वेळ फक्त. नाही नको, सोडा. थोडा वेळ. अगं दम. तू निश्चित बोलते काय का कवर आहे. ऐक. कळलं मला आता. राहू द्या. नाही कळलं अजून. हो सोडा. अगं काय करताय तुम्ही हे? एक झालं म्हणते ना, एकच दुपारची वेळ चालू आहे. काय करताय तुम्ही हे असं? काय नाही होत दुपारा. अहो, काय करताय तू तुम्ही? येत खरं ना. अहो सोडा मला. थांब. मला काही वाटतं का हो? अगं थांब. अहो सोडा ना. अगं थांब ना. अहो सोडा मला. तुम्ही काय करताय हे? एवढा कसला जोर आलाय तुम्हाला? सोडा बरं. जोर आलं त्यात काय विशेष? अहो त्यात काय विषय म्हणजे? तुम्ही काय करताय हे? सरका बरं. अहो सोडा ना. अरे तू काय नव्या नवरी सारखी करते? अहो सोडा. नको. अगं ऐक ना. सोडा बरं. नाही 2 मिनिट. का ग? तू काय? का सोडा नको मला. नको म्हणते? का नको नको म्हणती म्हणजे? मग? हा? तुम्हाला काय वाटतं का हो? काय मला वाटतं? एक सांगा तुम्ही. तुमचे एवढे पाय आणि ते दुखत होते, तुम्ही सगळे अख्खे गळून गेले होते. तुम्ही आजपर्यंत मला एवढं कधी हात लावला नाही. लग्नाच्या टायमाला सुद्धा तुम्ही एवढं 5-6 वेळा मारला नाही.
आज कस काय एवढं? हा आज आहे ना शिरपतरावने गोळी दिली मला. दुखत होता पाय, तो पाय तर गेला कुणीकडे. कुणी दिली म्हणलं तुम्ही? शिरपत. त्या भामट्याने गोळी दिली तुम्हाला? अगं पण मला पावर आला ना. अरे बापरे. आता फक्त एकच वेळ. नाही नाही नाही, मला आत्ता समजलं. सोडा तुम्ही मला, हे बघ सोडा माझा हात. ओ, सोडा ना माझा हात. आतमध्ये गेल्यावर काय कसं नालायक थंडगार माणूस. वाटतं. त्याला ठिकाणी आतमध्ये गेल्या ओ तोंड बंद करा तुमचे. हा बाई, एकतर नालायकपणा करता तुम्ही इथं आणि परत भामटेपणा करायला आली का इथं माझ्या समोर? कोणती बाई धरली सांगा आजपर्यंत कोणती बाई धरली? आता आम्ही पाहिलेच नाही म्हणजे तर. कस काय नालायक होती? मी नालायक आहे का? हो आहे, कोण आहेच तुम्ही कोण नालायक. म्हणते नालायक हा? आहे? काय केलं तुम्ही आज? काय केलं? काय केलं काय तुम्ही? माहित नाही तुम्हाला तुम्ही काय केलं ते? मी कुठं काय केलं? म्या कुठं काय केलं सांगा बरं. यांनी काय केलं तुमच्या सोबत आज? काहीच नाही कुठं केलं. भेटले होते तुम्हाला ते? अगं मी तिला पारावर बसेल होतो ना, तिकून आलो तर पाय दुखत होता. वहिनी कस काय जिरली आज मग? बघा बघा, घ्या ह्यांच्याकडून आणखीन उपचार. कसला बोलतोय तो माणूस. म्हणून म्हणते एक नंबरचा नालायक माणूस. म्हणजे जिरवली म्हणजे काय? म्हणजे काय तुम्हाला माहित नाही आता काय केलं तुम्ही? अगं मी केलं, अजून करायचंय. अजून करायचे? हा मग हो. हे निघा तुम्ही त्यांच्या सोबत बाहेर जा. तू माझं ऐक. काय ऐकू? जिरवली म्हणजे काही बोलणं व्हायला का तुमचं? अहो माझ्यासोबत आधी येऊन ना झक मारून गेलाय, बोलून गेलाय. काय म्हणजे? काय बोलून गेलाय मला माहित नाही. मला काय आणि माहिती. त्याच्यात तुम्हाला परत का दिलं तुम्ही यांच्याकडे? ती काय दिलं तुम्ही ह्याला? त्याला गुडघ्या दुखत होतं ना, गोळी दिली. कसली गोळी दिली ती? हा? कसली दिली ती? ती एनर्जीची. हो एनर्जीची गोळी दिली ना. चांगली एनर्जी चढवून ठेवली माझ्या नवऱ्याला. आणि इथं सांगलाय मला आणखीन कशी जिरवली. हा चल काय? चल गप्पा बसा तुम्ही. ये अजून फक्त काय काय फक्त एकदा? एकदा. मी काय म्हणतो गणपतराव, हा? अजून 5 बाऱ्या करा. हा नाही मला अजून एक वेळ. हा का? मध्ये गेलं ना तुम्हाला थंडगारच वाटलं बाई. अच्छा, ते गाणं म्हणजे काय? इथं तुम्ही शिकवायला आले का? थंडगार, कसं थंडगार वाटतंय तुला. चल चल चल. ओ सोडा म्हणलं ना मला. वहिनी जर त्याचं नका मुडगा. आतापर्यंत ना तुम्ही खूप केलं, कळलं ना? नाही ना, तू हात मोडते का माझा? मोडते का म्हणजे? चल. जा. हे सांगताय ना तुम्हाला आणखीन 5 वेळा करा. गणपतराव जा. तुम्ही जा यांच्या सोबत. गणपतराव घरी आपण 10 बाऱ्या करतो रोज. पाय बरं. बघा आणि तू 4 वेळेसच थकली. नाही 5 झाले. 4 वेळा केलं तुम्ही. 5 बरं मी काय आता किती बाऱ्या झालं? 5. माझं 4 बाऱ्या कोण टाका मी 9. हो का? 9 ठीक आहे, 4 वेळा करायचंय ना. चला चला ना, अजून 4-5 वेळा करा. नको चला. मा काय अहो, चला, चला, मा चला, काय चला, समजली? चला. मा काय चला ना, समजली? अजून 4-5 वेळा मा करायचं. काय अगं समजली? तू नको. चल चल. सोडा मला. कसं? हो, सोडा म्हणलं ना. एक वेळेस काय? अहो, सोडा ना मला. नाही ना. काय नाही ना. तुम्ही त्या शिरपतरावचं ऐकून असले धंदे करताय का? हा कसली गोळी घेतली हो तुम्ही ती? अहो सोडा ना, काय करताय तुम्ही? अरे काय करता म्हणजे जे करायचं तेच करतो ना. गप. अहो सोडा बरं तुम्ही. थांब. सोडा, तुमचं खूप झालं आता हे. नाही सहन थांब किती ना, सहन थांब ना. करायचं? काय थांब ना सारखा बरं. अगं अगं 2 मिनिटाचं खरं. अगं थांब ना. दम दम. अरे बापरे. लाज वाटते का तुम्हाला? बाहेर येऊन लावताय. हा लोकांना दाखवतात काय काय केलं माझ्यात, किती ताकद आहे दाखवायला. काय करताय? अरे बापरे. गरम झालं. पाय दुखायला लागला. हा लागला का दुखायला पाय? कस काय दुखायला लागला पाय? आता ना हा आणखी 4 गोळ्या घेऊन येतो. 4 गोळ्या घेऊन येतो? कशाच्या 4 गोळ्या घेऊन येतो? कोण दिलं तुम्हाला ती गोळ्या? मेडिकल मध्ये लेबल आहे ना. कुणी दिलं गोळ्या तुम्हाला त्या? त्या शिरपतरावानं दिलत्या. शिरपतरावने दिलत्या ना. तुम्हाला माहितीये का त्याचं काय आहे ते? काय? अहो तो घरी आलता. हा माझ्यासोबत नाही तसलं डोकं लावून गेला. आणि तो काय बोलला माहितीये का? आता बघ तुझी कशी जिरवतो, असं तसं किती घाण घाण बोलून गेलाय तो माझ्यासोबत. माहितीये? हा मला सांगतो तुझ्या नवऱ्यामध्ये दम नाहीये, असं नाहीये तसं नाही. आणि असलं गोळ्या देऊन तुम्हाला अहो मारून घालेल तुम्हाला त्याने एक दिवस. असं काही पण घेत नका जाऊ त्याच्याकडून. अहो तुम्हाला माहितीये का? हा काय? तो शिरपतराव, शिरपत म्हणतात म्हणे त्याला, आपल्या घरी आला होता. हा नाही तसलं बोलून गेलाय मला. तुला डायरेक्ट तो काय म्हणत होता मला माहितीये का? तुझा नवरा मेल्यावर तू मलाच बोलवशील. हा डायरेक्ट मला चान्स मागत होता हो तो. मग काय डायरेक्ट मला म्हणतो तुम्ही ना माझ्याकडून ना खुशी करून घ्या आणि माझ्यासोबत ना मज्जा करा. असल्या गोष्टी बोलून गेला तो मला डायरेक्ट. मी नाही नाही म्हणाले त्याला तर डायरेक्ट तो मला काय बोलला माहितीये का? बघा आता वहिनी मी तुमची कशी जिरवतो. हा
कशी जिरवणार आहे तो माझी? एवढं बेकार बेकार बोलून गेला तो मला. आणि मग तुम्हाला ही असली पॉवरची गोळी देऊन हं. जिरवायला सांगितली माझी, आणि केलं तुम्ही माझे हाल. अगं त्याच्यात काय हाल आहेत? त्याच्यात काय हाल आहेत म्हणजे? हं? माझी तृप्ती होते, तुझी हाल तू जाणते, आणि माझ्या मनाला समाधान वाटतं याचं काय? अहो पण असल्या गोळ्या बिळ्या घेऊन मरून जाचाल ना. हा, पण मग तुला बी बरं वाटतंय? छी, मला काय बरं नाही वाटत. कस काय? कस काय म्हणजे? एवढं तुम्ही एकाच दमामध्ये 5-6 वेळा जर करचाल तर कस काय बरं वाटन हो? मग त्याच्यात काय विशेष? त्याच्यात काय विशेष म्हणजे? हं? शेवटी माणसंच आहे ना आपण, हो, माणसंच आहे ना आपण. जनावर तर नाही ना. हं? हं? त्यात काय मजा? मी आता फक्त आणखी 4 गोळ्या घेऊन येतो मेडिकलवर. काय? अजून गोळ्या पाहिजे ना ग? अरे बापरे, अजून 4 गोळ्या पाहिजे का तुम्हाला? म्हणजे खुशी, तुला एकदम खुश ठेवेल. मला खुश ठेवायची काही गरज नाही. मग तू कशी काय म्हणत होती? काय म्हणत होते मी तुम्हाला? हं? तो शिरपतरावच म्हणत होता मला डायरेक्ट, तुझ्या नवऱ्यामध्ये काही दम नाहीये, माझा दम बघ, माझा दम. तूही म्हणली होती हा. यावर. काय? अहो आपलं घरातल्या घरात चाललं असेल, पण तो सुद्धा तसं म्हणून गेला ना तुम्हाला. मग तुम्ही न गोळी खाता दम दाखवा ना तुमचा. तो मला दम दाखवत होता. मी कनी हा. मला गोळ्या घेऊन येऊ देत. काय? 2-3 गोळ्या घेऊन येतो फक्त, जास्त नाही, 4. अरे बापरे, म्हणजे आता तर माझं काही खरंच नाहीये. आताच माझे एवढे हाल केले ह्या माणसानं, अजून 4 गोळ्या घेऊन येऊन माझं काय हाल करेल ना, काहीच सांगता येणार नाही. मी काय करते, बॅग भरून ना पटकन माहेरी निघून जाते. नकोच बला ही मला.